परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पुन्हा एकदा या सुंदर शाबात दिवशी, या सुंदर अशा सकाळच्या वेळेस परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी परमेश्वराने आपणा सर्वांना एकत्र आणलं, त्याबद्दल मी परमेश्वराचे धन्यवाद करतो. खरोखर परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. खरोखर ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेतो त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. म्हणून आज आपण आपल्या भक्तीस आरंभ करूया. तुम्ही अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. तर आत्म्याने पूर्ण होऊन स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल, सर्वाबद्दल देव पित्याचे उपकार स्मरण करा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. जे बाप वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत, गौरवी, सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या शाबात दिवशी, या सुंदर सकाळच्या वेळेस तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तुझ्या सर्व भक्तगणासह तू आम्हाला एकत्र आणलंस, म्हणून तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, आम्ही तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर करतो, कारण इस्रायलाच्या स्तवनात वसणारा तू जिवंत परमेश्वर आहे. परमेश्वरा, आम्ही तुला काय देऊ शकतो? आमच्या ओठाचं फळ तुला आम्ही सादर करतो. खरोखर परमेश्वरा, स्वर्गात देखील 24 वडील लाखो देवदूत तुझी उपकार स्तुती करतात, तुझ्या नावाला धन्यवाद देतात. आणि परमेश्वरा, तुझ्या गौरवात आणि तुझ्या सानिध्यात ते राहतात, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, या शाबात दिवशी तू आमच्याद्वारे तुझं गुणगौरव तू करून घेत राहिलेला आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. होऊ दे परमेश्वरा, आजचं वचन हे तुझ्याकडून येणारं असं असू दे. आणि परमेश्वरा, हे वचनाच्या द्वारे तू अनेकांना आशीर्वादित कर, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे जुन्या करारातून निर्गमाचं पुस्तक, याचा 3रा अध्याय 5 ते 8 वचनं. यावर आज आपण मनन करणार आहोत. देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नका. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. तो आणखीन म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. जेव्हा मोशेने आपले मुख झाकिले, कारण देवाकडे दृष्टी करण्यास तो धजला नाही. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्याचपासून बिगार काम घेणाऱ्या मुकादमाच्या त्रासामुळे त्यांनी केलेल्या आकांत मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिस्रांच्या हातून सोडवावे आणि चांगल्या विस्तृत देशात
दुधामधाचा प्रवाह ज्यात वाहत आहे, अशा देशात म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हव्वी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. देवबाप वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. मी विनंती करतो की आपल्या चर्चचे सभासद प्रकाश सूर्यवंशी यांना त्यांनी आम्हाला परमेश्वराच्या वचनातून मार्गदर्शन करावं. मिस्टर प्रकाश सूर्यवंशी. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदोदित असो. ऐकणाऱ्या सर्व बंधू भगिनींना ख्रिस्तात सलाम. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सामर्थ्यशाली थोर गौरवी जिवंत देव बापा, तुला मान, सन्मान, गौरव युगानुयुग असो. आम्ही तुझे आभार मानतो पित्या की आजचा शब्बात वार तो आमच्या आयुष्याला जोडून तुझं महात्म्य प्रकट केलंस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. वाचलेला शास्त्रभाग तू आमच्यासाठी आशीर्वादित कर. माझ्या मुखाचा ताबा तू घे, वाणीचे द्वार तू सांभाळ. ऐकणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनीस तुझं सत्यवचन समजण्यासाठी सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक पित्या. आमेन. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो की पुन्हा एक वार त्याने वचनातून बोलण्याची ही सुसंधी मला दिली. आपल्या मंडळीचे सन्माननीय पालक साहेब रेव्हरंड संजय मिसाळ यांचे देखील मी ख्रिस्तात आभार मानतो की त्यांनी ही संधी मला प्राप्त करून दिली. हा कार्यक्रम जो आपण पाहतो त्यामागे त्यांची मुलगी सारा हिचा खूप मोठा हात आहे आणि मी दरवेळेस मनात विचार करूनच येतो की ती ह्या कार्यक्रमासाठी आपला वेळ खर्च करत आहे आणि संदेश त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामागे तिचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून त्या लेकराला परमेश्वर देवबाप आशीर्वादित करो. आजचा संदेशाचा विषय आहे पाहणारा, ऐकणारा व क्लेश जाणणारा परमेश्वर. सुमारे 430 वर्ष इस्रायल लोक मिसर देशामध्ये फारो राजाचं दास्य करीत होते. ख्रिस्तपूर्व 1876 ते 1446 ह्या कालावधीमध्ये इस्रायल लोक फारोच्या गुलामगिरीमध्ये होते. जर निर्गमनाचा पहिला, दुसरा, तिसरा अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी काय काय घटना घडलेल्या आहेत त्याचं सविस्तर वर्णन आपल्याला आढळतं. इस्रायल पुत्र फलद्रूप झाले, अतिशयीत त्यांची वृद्धी पाहून ते बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. जवळजवळ एका राष्ट्रा एवढा त्यांचा विस्तार झाला आणि त्यानंतर योसेफाची माहिती नव्हती असा नवीन राजा मिसर देशावर आला आणि तो म्हणाला की इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत.
आणि आपण त्यांच्याशी आता धूर्तपणाने वागलं पाहिजे, नाहीतर ते संख्येने फार वाढतील व एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व या देशांतून निघून जातील. आणि त्या राजाला इस्रायल लोकांचं भय व मत्सर वाटू लागला की हे आपल्याला निश्चित धोका देतील, कारण हे संख्येने फार प्रबळ झालेले आहेत. आणि म्हणून तो राजा त्यांचा द्वेष करू लागला, मत्सर करू लागला आणि त्याने इस्रायल लोकांचा जाच सुरू केला आणि आदेश दिला फारो राजाने की यांच्यावर कामाचा बोजा लादा, त्यांच्यावर मुकादम नेमा, त्यांच्या कंठात प्राण आणा. त्यांच्याकडून फारोसाठी मग त्यांनी पिथोम व रामसेस ही कोठाराची नगरे बांधविली. त्यांच्याकडून त्यांचा जाच सुरू झाला. आणि जर आपण पहिला अध्याय आणि 12वं वचन जर वाचलं, पण जो जो पिढीले त्यांना त्याने पिढीले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. आणि मग मत्सर आणि भय फारो राजाच्या मनात अधिकच वाढत गेलं आणि इस्रायल वंशजांची त्यांना किळस वाटू लागली, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग त्याच्यानंतर आणखी जाच वाढवला. मग त्यांच्याकडून मातीचा गारा व विटा करण्याचे काम तसेच शेतीत हर तऱ्हेचे काम त्यांस देण्यात आली. पहिला अध्याय निर्गम याचा पहिला अध्यायामध्ये त्याचं सविस्तर वर्णन आहे आणि त्यांच्यावर सक्ती करण्यात आली. त्यामुळे इस्रायल लोकांना त्यांचा जीव नकोसा झाला. आणि मग नंतर फारोने पुन्हा आदेश दिला की आता इस्रायल वंशजांची सर्व मुलगे, जन्मलेली मुलगे तुम्ही नदीत टाका आणि मुली मात्र जिवंत ठेवा. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की मोशेचा जन्म झाला आणि मोशे राजदरबारात वाढला आणि मग नंतर देवबापाने त्याला त्या झुडपातून दर्शन वगैरे दिलं आणि इस्रायल लोकांचा तो लीडर झाला. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून कशी सोडवणूक केली हे आपल्याला सगळं ठाऊक आहे. आणि म्हणून मग निर्गम 2रा अध्याय आणि 23वं वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून ते आकांत करीत आणि त्यांनी केलेला आकांत वर देवापर्यंत जाऊन पोहोचला. निर्गम याचा 2रा अध्याय आणि 23व्या वचनात हे सांगितलेलं आहे की त्यांनी केलेला आकांत वर देवापर्यंत जाऊन पोहोचला. आणि देवाने 24व्या वचनामध्ये देवाने त्यांचा आकांत ऐकला आणि देवाला त्याने केलेल्या कराराचं स्मरण झालं. आजचा जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे निर्गम याचा 3रा अध्याय आणि काही वचनं मी वाचतो. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग घेतलेला आहे निर्गम याचा 3रा अध्याय 5 ते 7 वचनं आपण ऐकूयात. देव त्यांस म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशाने आपले मुख झाकिले, कारण देवाकडे दृष्टी करण्यास तो धजला नाही. परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांपासून बिगारकाम घेणाऱ्या
मुकादमाच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. आजचा जो विषय मी निवडलेला आहे की आमचा परमेश्वर पाहणारा आहे, आमचा परमेश्वर ऐकणारा आहे व आमचा परमेश्वर क्लेश जाणणारा आहे. 7व्या वचनाचं थोडक्यात आपण मनन चिंतन करूयात. पुन्हा एक वार मी वाचतो. परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. आमचा देव पाहणारा आहे. त्यांपासून बिगार काम घेणाऱ्या मुकादमाच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे. आमचा देव केवळ पाहणारा नव्हे तर ऐकणारा सुद्धा आहे आणि त्यांचे क्लेश मी जाणून आहे. आमचा परमेश्वर क्लेश जाणणारा आहे. लहानपणी संडे स्कूलला आम्ही गीत गायचो, देवबाप वरती राहतो, तो प्रेमाने पाहतो, छोट्या ऐक जरा तू जपून, छोट्या चाल जरा तू जपून, छोट्या पाहा जरा तू जपून. देवबाप वरती पाहतो, राहतो, तो प्रेमाने पाहतो. खरोखर प्रियजन हो, आमचा देव हा पाहणारा देव आहे. 2 इतिहास 16वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये वचन असं सांगते की परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. आमचा देव पाहणारा देव आहे. स्तोत्रसंहिता 121 3-4 वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकास झोप लागत नाही. इस्रायलाच्या रक्षकास झोप लागत नाही व तो डुलकी सुद्धा घेत नाही. मग तो काय करतो रात्रंदिवस? तर तो पाहत असतो. आमचा परमेश्वर पाहणारा आहे. उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये वचन सांगते आपल्याला की पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणारे विचार तरंग एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. आमचा देव पाहणारा आहे. आज जर जगाची परिस्थिती पाहिली तर सर्वत्र खून, बलात्कार, चोऱ्या याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. सदोमा आणि गमोरा सारखीच परिस्थिती आज सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते. उत्पत्तीचा 18वा अध्याय 20-21 वचनामध्ये जर आपण वाचलं तर सदोम गमोरा यांचा बोबाटा फार आहे व त्यांचे पाप फार भारी आहे, म्हणून त्यांची तशी करणी आहे की नाही हे पाहावयास मी खाली जातो, असं परमेश्वर म्हणाला. आमचा परमेश्वर देवा पाहणारा आहे. आपण काय काय करतो, आपली दिनचर्या कशी आहे, आपण आज कोणाला फसवले, आपण काय कृत्य केलेलं आहे, ती सर्व गोष्ट परमेश्वर पाहत असतो. सदोमा गमोराच्या पापाचा बोबाटा स्वर्गापर्यंत पोहोचला, त्याच्यापासून काही एक लपलेलं नाही. आणि तो परमेश्वर म्हणतो खरंच तसं आहे की नाही ते पाहावयास मी खाली जातो. आमचा देवबाप पाहणारा देवबाप आहे आणि म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे. जर आज त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू जर प्रगट झाला या भूतलावर आणि त्यांनी जर हे सगळं जर पाहिलं, आपले लोक काय करतायत हे जर पाहिलं तर आपली काय स्थिती होईल, आपले काय हाल होतील, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपलं स्वतःचं आपण अवलोकन केलं पाहिजे की आमचं परमेश्वर, त्याला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही, त्याचे नेत्र अखिल सृष्टीचं निरीक्षण करत असतात. त्यात मी सुद्धा आहे. आणि म्हणून मी कसं वागलं पाहिजे, मी कसं बोललं पाहिजे, मी कसं चाललं पाहिजे, या गोष्टीकडे आपण गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजे. प्रियांनो,
एक शमूएल याचा 16वा अध्याय आणि 7वं वचन सांगतंय, पण परमेश्वराने शमूएलाला म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केलेला आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाह्य स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. आमचा परमेश्वर हृदय पाहणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस दावीद राजाची निवड शमूएल संदेश त्याच्या हातून व्हायची होती, त्यावेळेस आपल्याला सगळा वृत्तांत माहिती आहे की सातीच्या साती भाऊ शमूएला पुढून चालवले. ते हँडसम होते, ते देखणे होते, ते उंचे पुरे होते, परंतु परमेश्वर म्हणतो नाही, हे मी नापसंत केलेलं आहे, कारण मानवासारखं परमेश्वराचं पाहणं नसतं. आमचा परमेश्वर हृदय पाहतो. आमचा परमेश्वर पाहणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आमचा परमेश्वर ऐकणारा आहे. इर्मया 33:3 मध्ये वचन सांगते आपल्याला, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आमचा परमेश्वर केवळ पाहत नाही, तर तो ऐकतो सुद्धा. आणि तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गुप्त गोष्टी मी तुला प्रकट करील. फक्त तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईल. हिजकिया राजाचा वृत्तांत आपल्याला माहिती आहे. 2 राजे 20वा अध्याय आणि 5वं वचन जर आपण वाचलं तर हिजकिया राजाला यशाया संदेष्टा करवी निरोप आला की तू आता तुझी निर्वानिराव कर, कारण तू आता तुझं संपलेले आयुष्य, तू आता मरणार आहेस. परंतु प्रियजन हो, यशाया संदेष्टा निरोप देऊन चालता झाला आणि वेशीपर्यंत जातो न जातो तोच पुन्हा परमेश्वराने यशायाला सांगितलं, तू परत त्याला जाऊन सांग, हिजकियाला जाऊन सांग की मी तुझं आयुष्य वाढवलेलं आहे. कारण हिजकियाने परमेश्वरापुढे पुरावे सादर केले. 2 राजाचा 20वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये सांगितलेले की हे परमेश्वरा, मी कसा सत्यतेने वागलो, कसा सात्विकपणाने वागलो, तू त्याचं स्मरण कर. ही विनवणी परमेश्वराकडे त्याने केली आणि परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची प्रार्थना ऐकून त्याचं आयुष्य 15 वर्ष वाढवलं. आमचा परमेश्वर ऐकणारा परमेश्वर आहे. दानिएलाची प्रार्थना त्याने सिंहाच्या गुहेतून ऐकली. त्याच्या आधी त्याने गुडघे टेकून त्या राजापुढे नतमस्तक न होता परमेश्वराकडे विनवणी सादर केली आणि तो कदाचित हेच म्हणत असेल की परमेश्वरा, मी मरण्यासाठी तयार आहे, परंतु मी त्या लोकांपुढे मी गुडघे टेकणार नाही. आणि नित्य नियमाप्रमाणे त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली. आणि आपल्याला माहिती प्रियांनो की त्या भुकेल्या सिंहांच्या तावडीतून परमेश्वराने दानिएलाची सुटका केलेली आहे. आमचा परमेश्वर ऐकणार आहे, मात्र त्याच्या पुढे आपण पुरावे सादर केले पाहिजेत. जसं हिजकिया राजाने परमेश्वराला स्मरण दिलं की मी कसा वागलो, मी कसा सत्यतेने वागलो, त्याचं तू स्मरण कर. दानिएलाचा पण वृत्तांत आपल्याला सगळा माहिती आहे की दानिएलाचं कॅरेक्टर कसं होतं, तो किती देवाच्या समीप होता. रात्रंदिवस तो देवाच्या समागमात राहत होता आणि त्याने प्रार्थना केल्याबरोबर परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकलेली आहे आणि त्याला सिंहाच्या गुहेतून सोडवलेलं आहे. आमचा परमेश्वर ऐकणारा आहे. त्याचप्रमाणे हन्ना, शमूएल संदेश त्याची आई हन्ना, तिने देखील त्या मंदिरात, शिलो येथील मंदिरात जाऊन तासनतास ती अश्रू गाळत आहे परमेश्वरापुढे. आणि एली याजक
तिला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. एली याचकांना वाटलं की ती दारू किंवा द्राक्षरस वगैरे प्यायलेली आहे आणि तसं बोलून पण दाखवलं एली याचकाने. आणि ती म्हटली, स्वामी महाराज, की मी दारू किंवा द्राक्षरस वगैरे पिलेली नाहीये. मला मुलबाळ व्हावं म्हणून मी प्रार्थना करत होते देवबापाकडे. आणि एली याजक मग नंतर तो ध्यानावर आला आणि तो म्हणतो की बाई, तुझ्या म्हणण्याप्रमाणे देव तुला देव. परमेश्वराने तिचा आकांत ऐकला आणि तिच्या पोटी शमूएलासारखा दुर्मिळ संदेष्टा जन्माला आला. प्रियजन हो, परमेश्वर आपला ऐकणारा आहे, परंतु त्याच्यापुढे आपण कसं जायचं, त्याच्यापुढे आपण नम्र दीन होऊन काकुळतेचं गाऱ्हाणं त्याला आपण सादर केल्यास तो कदापि आपली कुठलीही मागणी असू द्यात तो अमान्य करणार नाही. कारण आमचा परमेश्वर जिवंत आहे, आमचा परमेश्वर अद्भुत आहे, आमचा परमेश्वर सनातन आहे, सदाजीवी आहे. आणि तो आपलं ऐकण्यासाठी रात्रंदिवस त्याचे डोळे उघडे असतात. आताच आपण वचनं ऐकलेली आहेत. हन्नाची प्रार्थना परमेश्वराने ऐकली, ती मनस्वी रडली आणि देवबापाकडे तिने आकांत केला. आपल्याही काही मागण्या असतील तर परमेश्वराची एकच आट आहे की त्याच्यापुढे भग्न हृदयाने आपण त्याच्याकडे मागितलं पाहिजे. आपल्या अंतकरणातील सर्व पाप आपण त्याच्याकडे कबूल करून जर आपण काही मागितलं किंवा आपण जर खरोखर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जर चांगली कृत्य केली असतील, त्याचे पुरावे जर आपण त्याच्यापुढे सादर केले, तर निश्चित आणि खचित अर्थाने आमचा परमेश्वर ऐकल्याशिवाय राहणार नाही. आमचा परमेश्वर पाहणार आहे, आमचा परमेश्वर ऐकणार आहे व आमचा परमेश्वर क्लेश जाणणारा परमेश्वर आहे. आपल्याला माहिती प्रियांनो की सैतानाने योबास नखशिखांत पिडलं. आपल्याला त्याचा सगळी हकीकत आपल्याला ठाऊक आहे की सैतानाने कसं कसं त्याला छळलं आणि त्या सगळ्या क्लेशांमधून परमेश्वराने त्याची सुटका केली. कारण आमचा परमेश्वर नुसताच पाहत नाही, नुसता ऐकत नाही, तर तो क्लेश जाणतो. आणि त्या भयानक परिस्थितीमधून योबाची त्याने सुटका केलेली आहे. आमचा परमेश्वर क्लेश जाणणारा परमेश्वर आहे. 1 करीन त्याचा 10वा अध्याय आणि 13वं वचन जर आपण वाचलं की ते वचन आपल्याला असं सांगते की मनुष्या सहन होते, तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. आणि देव विश्वास पात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्ती पलीकडे होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. योबासारखे क्लेश जर आपल्याला झाले तर आपण तक्षणी मरून जाऊ, परंतु ज्याच्या त्याच्या सहनशक्तीप्रमाणेच त्याची परीक्षा होत असते. देवबापाला माहिती होतं की सैतानाने याला कितीही पिडलं, त्याचं सर्वस्वी हिरावून नेलं, त्याच्या जीवाला क्लेश दिले, तरी माझा सेवक माझ्या विरुद्ध बोलणार नाही, तो माझ्या मुखाने अव्हेर करणार नाही. आणि आत्ताच आपण वचन वाचलं की सहनशक्ती पलीकडे तो तुमची परीक्षा होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, कारण आमचा परमेश्वर क्लेश जाणणारा परमेश्वर आहे, असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. लोकवृक्षवर्तमानाचा 7वा अध्याय 11 ते 17 वचनामध्ये एक विधवा तिरडीवर तिच्या एकुलत्या एक मुलाला, मेलेल्या मुलाला घेऊन जात आहे आणि ती मनस्वी रडत असेल की एकुलता एक मुलगा, कुणी सहारा नाहीये आणि तो सुद्धा आता देवाने नेलेला आहे. ती आकांत करीत असेल आणि तिकडनं
प्रभू येशू येत आहे आणि तिच्या मनातील क्लेश त्याने जाणले आणि तिचे अश्रू पाहून त्या तिरडीला प्रभू येशूने स्पर्श केला आणि तक्षणी तो मुलगा उठून बसला, जिवंत झाला. आमचा परमेश्वर क्लेश जाणणारा परमेश्वर आहे. आमचा परमेश्वर अश्रू कधीही वाया जाऊ देत नाही. कारण आमचा परमेश्वर पाहणारा, ऐकणारा व क्लेश जाणणारा परमेश्वर आहे. असा हा उत्तम देव तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. याबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद दिले पाहिजेत, आभार मानले पाहिजेत. आपल्याला कर्मेल डोंगरावरची ती घटना आपण आठवूयात की ज्यावेळेस इलिया विरुद्ध 450 बाल दैवताचे संदेश ते उभे होते, ते त्याला इलियाने त्यांना चॅलेंज केलेलं आहे की तुमच्या देवाला तुम्ही हाक मारा, बघा तुमचे देव येतात की नाही, तुमचं ऐकतात की नाही. आणि त्या सगळ्या बाल दैवताच्या संदेश त्यांच्या देवाला हाक मारायला सुरुवात केली. हाक मारून मारून त्यांचे घसे कोरडे झाले, तरी देखील त्यांच्या देवाने त्यांचं ऐकलं नाही. आणि इलिया त्यांना उपवासाने म्हणतो, अरे अजून हाका मारा, मोठ्यांनी ओरडा, कदाचित तुमचे देव प्रवासाला गेले असतील, कदाचित ते झोपलेले असतील, त्यांना हाक मारा. परंतु शेवटी आपल्याला सगळं ते माहिती आहे की त्याच्यानंतर काय घटना घडलेली आहे. आणि एलियाने आमच्या जिवंत परमेश्वराला हाक मारलेली आहे. त्यांचे देव त्यांच्या मदतीला धावून आले नाहीत, परंतु एलियाने आमच्या जिवंत परमेश्वराला हाक मारली आणि ते अर्पण, ते विधीवरचं अर्पण त्याने मान्य केलेलं आहे. अग्निरूपी परमेश्वर उतरलेला आहे त्या ठिकाणी आणि इलियाची प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे. त्याला यांच्यासारखं ओरडावं लागलं नाही, कारण इलियाचे आणि परमेश्वराचे संबंध खूप अगदी निकटचे संबंध होते. इलिया सुद्धा परमेश्वराच्या समागमात राहणारा महान संदेष्टा होता आणि त्याने हाक मारली आणि परमेश्वराने त्याची हाक ऐकली आणि तक्षणी ते सगळं काही जाळून, त्या विधीवरचं गोरा वगैरे ते अर्पण ते सगळं जाळून भस्म झालेलं आहे. आणि नंतर एलियाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या 450 बाल दैवताच्या संदेश त्यांना वधलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे प्रियांनो, की आमचे आणि परमेश्वराचे संबंध जर चांगले असले तर आम्ही केलेली कितीही दुर्मिळ मागणी असू द्यात, परमेश्वर ती मान्य केल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. तो पाहतो, तो ऐकतो आणि तो क्लेश जाणतो. स्तोत्रसंहिता याचा 115वा अध्याय जर आपण वाचलं 5 ते 7 वचनं, तर त्यामध्ये जगाच्या दैवतांविषयी सांगितलं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही, त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना हातपाय आहेत परंतु हालचाल करता येत नाही. प्रियजन हो, तुम्ही आणि मी किती भाग्यवान आहोत की आम्हाला पाहणारा, ऐकणारा आणि क्लेश जाणणारा जिवंत देवबाप आम्हाला मिळालेला आहे. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सामर्थ्यशाली, थोर, गौरवी जिवंत देवबापा, तुझ्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानुयुग असो. प्रभू पित्या, आता जो संदेश आम्ही ऐकलेला आहे, तो संदेश
आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणात ठसला जाऊ देत आणि क्षणोक्षणी पावलोपावली तुझं स्मरण आम्ही करावं आणि ऐकणारा, पाहणारा, क्लेश जाणणारा आणि त्यातून सोडवणूक करणारा परमेश्वर आम्हाला लाभलेला आहे आणि म्हणून त्याच्या नावाला आम्ही सदैव गौरव द्यावं, त्याची आराधना करावी, त्याची उपासना करावी, असं कृपेने आणि दैन्य होऊ देत. आमच्या मंडळीतील प्रत्येक सभासदाचा तू ताबा घे आणि प्रत्येकाला ज्ञान, बुद्धी, चातुर्य तू भरपूर प्रमाणात पुरवून दे. आमच्या मंडळीत जे कोणी आजारी, कष्टी, दुःखी असतील त्यांची तू सोडवणूक कर, कारण आम्ही आत्ताच ऐकलेलं आहे की तू इस्रायल लोकांना फारो राजाच्या गुलामगिरीतून सोडवलेलं आहेस. आणि म्हणून प्रभू पित्या, मंडळीतील प्रत्येक सभासदाचा तू ताबा घे आणि होऊ दे तुझ्या नावाचं गौरव. मंडळीचे आचार्य रेव्हरेंड संजय मिसाळ, रेव्हरेंड सनी मिसाळ यांना देखील आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन देतो. त्यांना देखील प्रभू वरून येणारं ज्ञान तू पुरव आणि या मंडळीची जोपासना करण्यासाठी तू त्यांना साह्य आणि शक्ती पुरव. इथून पुढचा संपूर्ण वेळ, काळ, समय आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन देत ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक पित्या. आमेन. या उत्तम संदेशाबद्दल मी मिस्टर प्रकाश सूर्यवंशी, जे आपल्या चर्चचे ज्येष्ठ सभासद आहे, त्यांचे आभार मानतो. वेळोवेळी मी त्यांना ज्यावेळेस मी विनंती करतो की परमेश्वराच्या वचनातून मंडळीला मार्गदर्शन करावं, त्यावेळेस ते पुढे येतात आणि परमेश्वराच्या वचनातून ते परमेश्वराची सेवा करतात. खरोखर आजचा या सुंदर संदेशाबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत, गौरवी, सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या सुंदर सकाळच्या वेळेस, या शब्बात दिवशी तुझ्या सेवकांनी जो संदेश दिला, खरोखर परमेश्वरा तो आमच्यासाठी तू आशीर्वादाचा केलास म्हणून तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो. या जगामध्ये जी महामारी आलेली आहे, जिथं भूकंप होत राहिलेला आहे, जिथं तिथं लावा रस फुटून शहरामध्ये घुसत राहिलेला आहे, पण परमेश्वरा तुझं भय धरणाऱ्या भोवती तू आपल्या दिव्य दूतांचा पहारा ठेवतो म्हणून तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, तुझं वचन आमच्या संगती बोलतं की पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, तो तुझ्या उजव्या हाताला तुला सावली असा आहे. खरोखर परमेश्वरा, ज्या वेळेस आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो, परमेश्वरावर भाव ठेवतो, आम्ही आमचं जीवन परमेश्वराला पवित्र आणि समर्पित असं जीवन जगतो, त्यावेळेस आमचं रक्षण करण्यासाठी आमचा स्वर्गीय पिता आमची मदत करत असतो म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, या शब्बात दिवशी आम्ही तुझी स्तुती करतो अशासाठी की परमेश्वरा, ज्यांनी आम्हाला या महामारीपासून बचाव होण्यासाठी प्रार्थना आणि विनंतीची मध्यस्थी करायला सांगितलेली आहे, अशा सर्व तुझ्या सेवकांवर आणि ज्यांनी मध्यस्थी करण्यासाठी सांगितले अशा सर्व लोकांवर तुझी कृपादृष्टी कर. परमेश्वरा, त्या वधस्तंभावर तू आमचे सर्व व्याधी वाहून नेले, आमचे क्लेश त्या वधस्तंभावर तू नेले आणि आम्हाला ह्या सर्व दुःखातून, ह्या क्लेशातून आणि ह्या आजारातून आणि ह्या दुःखातून तू आम्हाला मुक्त केलेला आहे म्हणून तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, त्या वधस्तंभावर तू आपलं रक्त सांडून परमेश्वरा तू आम्हाला खंडून घेतलेला आहे. आमची किंमत त्या वधस्तंभावर तू भरली आणि पुन्हा परमेश्वरा, आदामापासून जे काही अधिकार सैतानाने हिसकावून घेतले होते, ते अधिकार तू आम्हाला देऊन म्हणतो की जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.
त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या आणि त्यास माझे शिष्य करा. खरोखर परमेश्वरा, या सुवार्तेच्या द्वारे जिवंत आणि पुनरुत्थित ख्रिस्ताची स्वार्थ आम्ही सांगत असताना परमेश्वरा, अनेकांना तू सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. तुझ्या वचनाच्या द्वारे परमेश्वरा, तू त्यांचं नवीनीकरण कर, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमच्या मंडळीसाठी आम्ही तुला प्रार्थना करतो. आमचं ह्यू मेमोरियल चर्च पहिली मंडळी अहमदनगर, याबद्दल तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, तिचा कार्यभार करण्यासाठी तू व्यवस्थितशीर लोकांची नियुक्ती केलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, जसं तिमोथेच्या पुस्तकामध्ये वडीलजनाची आणि पालक वर्गाची जी काही परमेश्वरा नियमावली दाखवलेली आहे, त्या सर्व नियमावलीचं पालन करून आम्ही तुला समर्पित जीवन ह्या वडिलांचं देत असताना परमेश्वरा, तू त्यांना सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. दैवी ज्ञानानं तू त्यांना भर परमेश्वरा. तुझ्या सेवा कार्यात तू त्यांना उभं कर. आणि परमेश्वरा, जशी प्रेषितांच्या काळामध्ये पहिली मंडळी होती, तसं परमेश्वरा या शेवटच्या काळामध्ये आमची पहिली मंडळी तू आशीर्वादित कर, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. परमेश्वरा, तुझं वचन सांगतं की पहिल्यापेक्षा जी शेवटची मंडळी होईल तिचं गौरव आणि परमेश्वरा ती अधिक परमेश्वराच्या वचनावर आणि परमेश्वरावर भाव ठेवून जगणारी ती मंडळी होईल आणि अद्भुत असे कार्य शेवटची काळातील मंडळी करेल म्हणून सांगितलेलं आहे. आमची मंडळी ही शेवटच्या काळातली मंडळी असताना परमेश्वरा, तू तिचा उपयोग तुझ्या गौरवासाठी आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. होऊ दे परमेश्वरा. पुन्हा एकदा सर्व गौरव, महिमा, स्तुती, स्तवन करत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती केली म्हणतो, ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.